तर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणामध्ये मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय। बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट केलेला होता। यामध्ये अभिनेता सलमान खानला जीवे मारण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा आरोप आहे। सायबर पोलिसांनी 506(2), 504, 34 भारतीय दंडविधान कलमासह 66 ड आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। सूरज सावंत अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की सलमान खानला ज्या येणाऱ्या धमक्या आहेत त्याचं सत्र काही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। आज पुन्हा एकदा मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस ठाण्यात एक नवीन गुन्हा दाखल झालेला आहे। बिश्नोई गँगच्याच काही संबंधित व्यक्तींनी यूट्यूबवरती एक पोस्ट केली होती आणि या पोस्टमधील व्हिडिओमध्ये सलमान खानला जीवे मारण्यासंदर्भातील वक्तव्य देखील केली होती आणि याची गंभीर दखल घेत आता सायबर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्याच तपासाला पोलीस हे राजस्थानला देखील एक टीम पाठवण्यात आली होती आणि या तपासातल्या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलेली आहे, ज्याचं नाव बनवारीलाल गुज्जर म्हणून आहे। याला आता राजस्थानहून मुंबईत आज दुपारपर्यंत आणलं जाईल आणि त्याच्या संपूर्ण तपासात ही वक्तव्य का केली, हे कुठल्या गँगशी संबंधित आहेत का, याआधी जे हल्ला झाला होता सलमान खानच्या घरावरती त्यामध्ये त्याचा काही संबंध आहे का, याचा आता संपूर्णपणे कसून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात अधिक काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ही दुसरी की तिसरी वेळ नाहीये, तर याआधी देखील सलमान खानला टार्गेट हे करण्यात आलं होतं आणि धमक्यांचं सत्र देखील सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।